बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आज उद्धव ठाकरे, मुकुल वासनिक, संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मोठे नेत्यांची फौज जी आहे ती आज बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या उमेदवारीनंतर आज ही जाहीर सभा जी आहे या ठिकाणी होतीये। कुठल्याही परिस्थितीमध्ये बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचाच या भूमिकेतून महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष असतील, त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत जोमाने कामाला लागलं चित्र जे आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सायंकाळी ही सभा खामगावच्या या जेवी मेहता हायस्कूलच्या मैदानामध्ये होऊ घातलेली आहे। त्यामुळे या सभेवर आधी आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं संयुक्त शिवसेना होती, संयुक्त शिवसेनेतून फुटून बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटाला जाऊन मिळाले होते आणि त्यानंतर आता शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर अशी ही थेट लढत जी आहे बुलढाण्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्याचबरोबर मुकुल वासनिक असतील, हे कोणावर निशाणा साधतात ते पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कारण की या सभेकडे संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे आणि काही दिवसांवरच आता ज्या मतदान आहे ते येऊन ठेपलेलं आहे आणि अवघ्या 6 दिवसानंतर मतदान प्रक्रिया ठिकाणी पार पडेल। त्यामुळे आजच्या या सभेतून नेमकं उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि मुकुल वासनिक कुणावर निशाणा साधतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।